नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर राजकुंवर पृथ्वीराज देसाई यांना, ज्या KLE होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये ह्युमन एनाटॉमी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आणि HOD आहेत. आजचा आपला विषय आहे शरीर रचना आणि बदललेली जीवनशैली. या विषयासंदर्भात त्या मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण बदललेली जीवनशैली आणि आपली मुळात शरीर रचना कशी आहे, कशी ती काम करते, काय करायला पाहिजे, कोणत्या वयात काय केलं पाहिजे, या संदर्भात थोडंसं सांगणार आहोत. तर सुरुवातीपासून आपण घेऊया की नुकतीच जन्मलेली जी मुलं असतात त्यांची वाढ टप्प्याटप्प्यानं होते. म्हणजे ह्या महिन्यात हे व्हायला पाहिजे असं सगळं आहे. तर त्यांना सुरुवातीपासूनच त्यांची वाढ कशा पद्धतीनं व्हावी आणि आपण काय केलं पाहिजे त्यासाठी? आता पहिला बाळ जन्माला येते त्यावेळेला त्याची सगळं काळजी घेतली जाते हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेला त्याची प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याला माइलस्टोन्स म्हटलं जाते. म्हणजे प्रत्येक दिवसा त्याच्यामध्ये फरक जाणवतो. मग तो फरक कसा 1 महिन्याने कॅल्क्युलेट करतात किंवा वीकली कॅल्क्युलेट करतात. तर हे असं असते 1 वर्षापर्यंत त्याचं आपण सगळं बघत असतो. मग त्याच्यामध्ये ते रिस्पॉन्ड करायला लागतं. पहिला तर 1 महिना ते झोपेतच असते, फक्त खायापुरती म्हणजे दूध पिण्यापुरती ते बाळ उठतंय आणि परत झोपतंय. मग त्याचं परत मॉलिश करणं किंवा हे त्याचं बॉडीची रचना जी आहे ती वाढायच्या पण ह्याला हे लागत असते. त्यामुळे त्याला काय करतात, आंघोळ करून त्याचं खूप म्हणजे एक कॉटनच्या ह्याच्यामध्ये त्याला स्ट्रेट ह्याच्यामध्ये हे बांधून त्याला झोपवतात. तर त्यातून सुद्धा ते बाहेर काय करते ते काढून हे करायला लागते. मग तसा त्याचा स्ट्रक्चर, कारण की बोन्स डेव्हलप झालेले नसतात अजून, त्याचं प्रत्येक पार्ट्स बॉडीचे जे आहेत ते डेव्हलपिंग फेजमध्ये असतात. मग ते हाईट चांगली व्हायला किंवा त्याचं ते मॉलिश करतो आपण, ते कशासाठी मॉलिश करतात की त्याचं पूर्ण त्याच्या बॉडीला एक शेप यायला पाहिजे तसं. आणि ते जर त्याला व्यवस्थित असं नाही हे केलं 3 महिन्यापर्यंत काय होते त्याचं कर्वेचर्स यायला लागतात. कारण की ते मुलगा कसं आपण हलायला लागते, त्याला चालायला वगैरे येत नाही, मान धरत नाही आणि हात पण जे आहेत ते काय करतात ते सरळ असे होत नाहीत. त्याच्यासाठी ते एक प्रकार आहे, तो आंघोळ केल्यानंतर बांधतात एक. मग त्याच्यानंतर ते आपलं बॉडी कसं ते व्हॉइसला त्याचं इयरबड्स पण डेव्हलप झालेले नसतात अजून. मग त्यावेळेला काय करते इयरिंगचं जे असते ते आवाजाला ते पूर्ण असं कान हे करत असते बाळ. मग जेव्हा आईचा आवाज असू देत किंवा आपल्या वडिलांचा आवाज असू देत, त्या ठराविक लोकांचे आवाज आल्यानंतर ते आनंदाने काय करते हसायला लागते, बोलायला लागते. म्हणजे ते बोलायला लागते म्हणजे आपल्यासारखं नाही बोलत, काय तर वेगळे वेगळे आवाज करायला लागते, जोरात किंकाळ्या पण मारायला लागते एकदा 3 महिन्यांत. आणि आताची मुलं हे खूप फास्ट पण आहेत, त्यामुळे ते रिस्पॉन्ड जास्त देतात. मग त्यावेळेला ते कलर आयडेंटिफाय करायला लागतात. मग ते आपण पाळण्यात काय काय बांधतो वगैरे सगळं ते त्याच्याकडे पण ते लक्ष द्यायला लागतंय. मग त्यावेळेला त्याचं डेव्हलपिंग फेज असते आणि त्याचं ब्रेन जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर त्याचं झोपणं तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. खरं त्याच्यानंतर रिस्पॉन्डिंग, त्याच्याबरोबर जर त्याला लवकर बोलायचं शिकवायचं असेल तर आईनी पण कधी त्याच्याबरोबर असं बोलत बसलं पाहिजे. आता आजकालच्या सगळ्या त्या हे करत असतात, त्यामुळे ते रिस्पॉन्ड फास्ट द्यायला लागले. आणि त्यामुळे मुलं म्हणजे आपण म्हणतो की 10 महिने 11 महिने 12 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ते बोलण्याचं, खरं आता जेव्हा आईला काही काम नसते किंवा काय असते तर ते रिस्पॉन्ड द्यायला लागते. आपण ते आवाज काढायला प्रयत्न करते ऐकून. ते एक आहे हे 3 महिन्यानंतर. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचं मान अजून धरलेली नसते, आता 4-5व्या महिन्यात ते मान धरायला लागते. मग त्यावेळेला आपण काय करतो अगोदरच त्याला हे करायला लागतं, डेव्हलप करायला लागतो. मग त्यावेळेला काय होते ते मान हालत असते त्यावेळेला. मग त्यामुळे काय होते त्याला लवकर त्याचं सर्वायकल स्पॉन्डिलोसिस व्हायचं चान्सेस असतात. म्हणजे आपण बाळाला घेताना सुद्धा, आता पूर्वी कशा आजी लोक असताना पहिला काय मांडीवरून हातातून बाळ देताना सुद्धा काय करायची ती व्यवस्थेची अगोदर हात अगोदर कुठे मानेखाली ठेव म्हणत होते. आताचे कसे करतात एकदम आम्ही असं घालतो आणि आपण घेऊन जातो. मग त्यामुळे ते मान असं अगोदर हलायला सुरू करते. मग त्यावेळेला कसं आपल्या इथं कनेक्शन वायर्स आहेत ते अजून डेव्हलप झालेले नाहीत इन द फॉर्म ऑफ कसं कॉमन कॅरोटिड आर्टरी, ते ब्रेनला सर्क्युलेशन असते. इथं ब्रेकियल फ्लेक्सिस म्हणून इथून येत असते, जे की आपल्या ह्या म्हणजे अपर एक्स्ट्रीमिटीचं हे ते सगळं त्याचे हे असतात. मग त्यावेळेला काय होतं ते एकदम असं ते बाळ हालायला लागते. मग त्यावेळेला ते मुलगा काय करते हात दुखायला लागले, खांदा दुखायला लागले, हे सगळं सांगते का तर डेव्हलपमेंट तिथं दुखवलं गेलेलं असते ते त्याचं. त्यावेळेला ते आपल्याला त्यावेळेला कळत नाही. आणि आताची जी स्टाईल आहे की आपल्याला मुलांना गाडीवरून फिरवायची हाऊस खूप असते. होय 5-6 महिन्याच्या अजून त्याचं म्हणजे आपली बॉडी जी आहे आपल्या ह्याच्यामध्ये मंथ फेजमध्ये इयर फेजमध्ये वाढत असते. मग फुल डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या 18 वर्षाच्या ह्याच्यामध्ये होते. मग त्यावेळेला आपण त्या मुलांना काय करतो की आपण गाडीवरून घेऊन जातो. त्याची मानेचा कणका आणि पाठीचा हे जे आहे वर्टिब्रल कॉलम म्हणतो ते कसं असते आपल्या ह्याच्यावर असा घेऊन बसतात त्याने. आणि समजा
जर स्पीड ब्रेकर आलं किंवा लक्षात नसेल, आपण ऍक्टिव्ह असतो, आपलं बाळ आहे ते आपण सांभाळून घेतो हे माहित आहे, खरं त्याचा जे पाठीचा कणा असतो ह्याच्याकडे कुठे लक्ष असतं, आपण असं त्याला धरलेलं असतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा गचके बसतात इनडायरेक्टली, आता आपण लगोरी गेम खेळूया, म्हणजे एक एक्झाम्पल देते. आता लगोरी एक कॉलम स्ट्रेट आहे, तर त्याच्यावर जर्रा बॉल लागला, आपण लगोरी खेळायला लागलोय, खरं जर्रा बॉल लागून गेल्यानंतर ती लगोरी फुटत नाही, खरं काय होतंय, जरा हिसका बसतोय. तसंच आपलं वर्टिब्रल कॉलम म्हणजे काय, एक लगोरीचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंटमध्ये झालेलं नसते, त्यामुळे ते एक फेज झालं. गचके बसतात आपल्याला, एकदा गचका, दोनदा गचका, तीनदा. आता आपण थोबाडीत जरी मारायचं असेल कोणाच्या, तरी ते पण एक्झाम्पल देते की एकदा मार खाईल, दोनदा मार खाईल, तिसऱ्यांदा ते म्हणेल मारू नको थांब, तिसऱ्यांदा तुझा हात धरेल. तसं ते हे पण डोकावून बघायला लागतंय, आपल्याला दुखायला लागतंय, खरं आपल्याला कळत नाही हे तो खातोय फितोय, त्याला सगळं व्यवस्थित देतो आम्ही, आणि हे कशाला दुखतोय म्हणतोय तो, हे म्हणतो ना. तर हे आपलं कसं लाईफस्टाईल चेंज झालं, त्याच्यामध्ये हे दुखवलेलं कधी तर असते, खरं ते एकदा बाहेर पडत असते. एक ते परत कानाचे पण प्रॉब्लेम मुलांच्या मध्ये जास्त येतात. तर ते मुलांच्या मध्ये काय येतात की ते कानामध्ये जेव्हा हवा जाते, अजून ते फेज झालेलं नाही त्याचं पण, मग त्यावेळेला काय करतंय, आपल्या आता आपणच गाडी चालवलं फास्ट विदाउट हेल्मेट, तर 2 मिनिटं आपल्यालाच ऐकायला येत नाही. मग ते जर ह्यांचं डेव्हलप झालेलं नसते, आणि त्यावेळेला आपण काय करतो, बाईकवरून त्यांना उभं करतो स्टाईलमध्ये, त्याच्या डोक्याला टोपी नाही बांधलेली असते, मग त्यावेळेला ते वारा लागून त्यांचं काय होतंय, लॅब्रिन्थच्या ह्याला हे होतंय. मग त्यामुळे काय होतंय, त्या मुलांचे कानाचे प्रॉब्लेम सुरू होतात, कान गळती असू देत किंवा कान दुखतोय वगैरे, हे मुलं कंप्लेन करत असतात. आणि त्याच्यानंतर तिसरं स्टेप हे झालं इथलं डोळ्याचं पण प्रॉब्लेम. आजकाल मोबाईल शिवाय आपण मुलांना जेवायला घालत नाही, ते दाखवून आपलं खेळते, ते म्युझिक पण टकटक बघत असते, तर त्याच्यामुळे काय होतंय, तर त्या डोळ्याचे रेडिएशन्स, आपले हे बुबोळ जे आहेत ते रेडिएशनला खूप सेन्सिटिव्ह असतात. मग ते सेन्सिटिव्ह त्यांचं पण डेव्हलप झालेलं नसतंय, त्याच्यामुळे. आणि त्याच्या पाठीमागे एक सर्किट त्याला नर्व सप्लाय जास्त असतात. आपल्या शरीरात जे 12 क्रेनियल नर्व्स असतात, त्याच्यापैकी 4.5 हे डोळ्याला त्याला डेव्हलप हे होतात, काय सप्लाय करत असतात, आणि त्यावेळेला ते प्रेशर करत असते, आणि त्याच्या पाठीमागे जे ग्रोथ हॉर्मोन, जे पिट्युटरी ग्लँड, त्याला प्रेशर पडत असते. मग त्याच्यामध्ये त्यांची वाढ होत नाही. ग्रोथ हॉर्मोन म्हणजे काय, वाढीची, मग ते वाढायचं ते पण होत नाही, हे मोबाईलच्या ह्याच्यामुळे. म्हणजे हे डोळ्याचे जे प्रकार अरेंजमेंट आहे. परत टेस्ट बड्स अजून डेव्हलप नाही होत त्याचे, मग काय करतो आपण, 5व्या-6व्या महिन्यामध्ये त्यांना खायला घालतो. मग ते पहिल्यांदा घालतो त्यावेळेला सगळं काय म्हणेल ते खायला घालते. मग आपण काय करतो, जरा थोडं त्यांचं खाण्याचं पण चेंज करायला सुरू करतो. मग थोडं काय करतो, त्याला मिठाचं घालतो किंवा थोडं गोड घालतो, असं तसं ते टेस्ट बर्ड्स डेव्हलप राहते. जोपर्यंत ते टेस्ट बर्ड्स डेव्हलप झालेले नसतात, तेव्हा बाळ काय देईल ते तोंडात घालत असते. म्हणून बघितलं तर तुम्ही काय करता, ते बाळ सगळं तोंडात घालत असते, आणि नंतर संडासमधून बाहेर काढते, जे पाहिजे ते घेते, आणि नको असेल ते संडासमधून जाते. आणि आतून जरी बघायला गेला तर त्याचे जे म्युकोझल फोल्ड्स, म्हणजे आपण ह्या आपल्या चेहऱ्यावरच जर बघितले तर सिस्टम वाईज म्हणतो आपण, हे डोळ्याचे जे आहे ते व्हिज्युअल पाथवे म्हणतो, खरं वरचा कपाळाचा भाग जो म्हणतो तो सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये क्लासिफाय करतो. नाकाचा भाग जो करतो तो आपण स्मेलचं पण करतो, आणि त्याच्याबरोबर रेस्पिरेटरी अपर ट्रॅक्ट म्हणतो मेडिकल शास्त्रात. मग हे डेव्हलपिंग फेज मध्ये असते, आणि आपण तसं वागायला लागतो. आणि हे तोंडाचं जर हे करायला गेलं तर त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम पण आहे. एकदा जर रेस्पिरेशन सर्दी झालेली असेल, नाक ब्लॉक झालेला असेल, तर ते बाळ काय करते, तोंडाने घेते. मग त्यामुळे त्याची जर जीभ जर बघितलं तर त्याला काय होतंय, फर लाईक, म्हणजे त्याला कोटेशन आल्यासारखं होते ना. आपण खातो वगैरे सकाळचं, दात ब्रश करतो, तसं मुलांचं तर काय हे करत नाही. मग त्यावेळेला काय होतंय, त्याचं कोटिंग येते. मग ते कोटिंग हे झाल्यानंतर मग कोटिंगचं हे केल्याबरोबर काय होतंय, त्याला म्हणजे परत खोकला, सर्दी हे झालं तर एक्सपेक्टोरेशन्स पण असतात, सर्दी खोकला इन्फेक्शन, आणि त्याच्यानंतर सर्दीचे प्रॉब्लेम्स जास्त असतात मुलांच्या मध्ये. फिवर पण असते, कारण की जरा चेंज ऑफ एन्व्हायरमेंट, चेंज ऑफ प्लेस झाल्यानंतर बाळं काय करतात, आजारी पडतात ना. आता आपण कुठे तर पिकनिकला जाऊन आलो किंवा कुठे तर बाहेर जाऊन आल्यानंतर त्यांचं काय होतंय, त्यांचं फिवर आणि कोल्ड हे कॉमन, त्यांचं सगळ्यांचेच कंप्लेंट्स करतात मुलं. मग ह्याच्यामध्ये काय होतंय, त्यांचं रेस्पिरेशनवर पण परिणाम होतो. मग त्याच्यानंतर त्यांचं छाती भरते. मग रेस्पिरेशन आपण नाकाने यायला लागलं म्हणून आपण काय करतो, काहीतरी घालतो. मग ते घातल्यानंतर काय होतंय, त्याचं छाती भरली म्हणून सांगतो. छाती भरल्यानंतर खुरखुर करायला लागले म्हणून सांगतो ते. आणि परत त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर काय करते, ते उलटी करायला लागते. म्हणजे हे सगळे कुठले आहे, आपण जेव्हा चेंज करतो त्या मुलांना, त्यावेळेला त्यांनी पण त्याचं सफरर्स होतात. मग ते मेडिसिन्स टिल यू चेंज
तुमचं लाईफस्टाईल ते मुलांना फक्त मग औषध गोळ्यांच्यावरच ठेवणार. तुम्ही जरा 6-7 महिने झाल्याशिवाय पूर्वी काळी मुलं बाहेर काढत नव्हती 7 महिन्याची होईस्तोपर्यंत करत नव्हती. त्यामुळे मुलं आपण घट्ट झालो, मग त्यांचं लाईफ स्पॅन पण वाढलं. आता 1-2 महिने झाल्यानंतर आपण फिरायला जातो. म्हणजे त्याचे किती इफेक्ट्स त्या मुलांवर पण व्हायला लागलेत, ह्याचा पण आपण त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. बरोबर. एक इन्फेक्शन सारखे जर व्हायला लागले तर कान, म्हणजे हे नाक, कान हे आणि घसा हे एकत्र आहे. मग त्यामुळे त्यांचं कसं हॉर्शनेस ऑफ व्हॉइस असू देत किंवा ब्रिदिंग प्रॉब्लेम्स असू देत किंवा हिअरिंग प्रॉब्लेम्स हे खूप आता बघायला मिळायला लागलेत. अच्छा. आणि ते एक, आणि त्याच्यानंतर आणि एक डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम. आता हे 1 वर्षाचं झालं आपण दिनचर्या. आणि आता वॉकर्समुळे सुद्धा, वॉकर्स म्हणजे किती, UTI इन्फेक्शन जर ते व्यवस्थित वॉकर्स जर नसतील तर एक, आणि त्याच्यानंतर डेव्हलपिंग फेजमध्ये असते. म्हणजे आपलं हिप जॉईंट जे आहे ते असं डेव्हलप, म्हणजे फुल असं स्टेटमध्ये बघायला लागतं. ते वॉकर्सच्या पायाने ते असं मारतंय. तर असं मारल्यानंतर ते गेट असं पाहिजेत, ते गेट असं व्हायला लागतंय मग चालताना. आणि ते त्याचं स्टाईल वाचतंय त्या मुलांचं. मग ते चालताना काय करतात, ती मुलं अशी पायांनी पूर्ण पंजा नाही खाली लावत, ते बोटावरनी चालायला लागतात. म्हणजे ते स्टाईल व्हायला लागते त्यांचं. आता माझ्याच भावाची मुलगी आहे, दुसऱ्यांचं नाही सांगत, खरं माझ्या भावाचीच मुलगी आहे, जे की वॉकर्सचे हे इफेक्ट्स पण आहेत. जर तिथल्या तिथं जर स्टॉप नाही केले तर ती अजून सुद्धा, तिला बूट घालून बघितले, मारून बघितले, पाय सरळ करून बघितले तर नाही. आता ती 8 वर्षाची आहे, खरं ते स्टेज गेट जे ते आहे ते असं आहे आणि ती बोटावर खूप कम्फर्टेबल चालते. बापरे. मग आहे ना हे एक म्हणजे साईड इफेक्ट्स आहेत, ते आपल्याला कळत नाही. म्हणजे घाला वॉकरमध्ये, खरं त्याला लिमिटेशन्स आहेत. बरोबर. मग आता एकंदरीत म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे ते कशामुळं की आपण वेळेच्या आधी सगळं करायला जातो, त्यामुळे हे आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात फ्युचरमध्ये. मग ज्या त्या वेळेनुसार जे ते घडलं पाहिजे, ही जी योग्य वेळ आहे ती कोणती आहे आणि काय काय घडलं पाहिजे त्या वेळेत? आता कसं 1 वर्षापर्यंत त्यांना खूप जपलं पाहिजे. 1 वर्ष त्यावेळेला म्हणजे कसं त्यांचा डेव्हलपिंग फेज असते प्रत्येक ह्याच्यामध्ये. मग वॉकिंग वगैरे हे सगळं 8-9 महिन्यानंतर कसं ती चालायचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपण क्राउलिंग मुवमेंट म्हणतो. क्राउलिंग म्हणजे ते गुडघ्यावर चालतात. तर गुडघ्यावर चालायला लागल्यानंतर कसं ते एक नॅचरल आहे की आपलं गुडघे स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत. मग ते फेज वॉकर्समुळे कसं ते होत नाही. मग आता रिप्लेसमेंट यायला लागलेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते पण एक रूट कॉज आहे. आणि त्याच्यानंतर क्राउलिंग होत नाही म्हणल्यानंतर काय होतंय, आणि त्यावेळेला मातीची घरं असायची, त्यामुळे ते क्राउलिंग कसं मातीला रिलेशन असायचं, त्यामुळे काय व्हायचं, नी जॉईंट जे आहे ते एकदम स्ट्रॉंग व्हायचं. तर ते आता क्राउलिंग त्यांचं मुवमेंट नाही. दुसरं बघायला गेलं तर ॲबडॉमिनल मसल्स, जेव्हा ते पाण्यात जसं पोहतो तसं ते जमिनीवर पोहायला लागते. म्हणजे असं रांगत पुढे जाते पोटावरून. मग त्यावेळेला म्हणायची पूर्वी पोटावरून जायला लागले बघ म्हणायचे ना. मग पोटावरून जायचं वेळेला त्यावेळेला फ्लॅट ॲबडॉमिन सगळ्याचं असायचे. आता सगळ्यांचे ॲबडॉमिन असे फुल हे आहेत, कारण की त्याचं आताच्या मुलांचं आणि पहिल्याच्या जर बघितलं, ज्या व्यक्तींच्या म्हणजे घरी आजी आजोबा वगैरे जे आहेत तर त्यांना जर बघायला गेलं तर त्यांची म्हणजे त्यांनी ते फॉलो करत होते, करतात सुद्धा अजून सुद्धा. खरं जे आमच्यासारखे जे शिकलेले आहेत बाहेर आणि कोणाचा सपोर्ट नाही आहे, मग आपण काय करणार, वॉकर्सच घेणार ना, कोण मदतीला नाही म्हणल्यानंतर. हे पण एक आहे, म्हणजे कुठे त्याचं रिस्ट्रिक्शन आहे तिथं केलंच पाहिजे. त्यामुळे मसल्स वीक व्हायला लागलेत. मग तेच जर फिमेल्स जर असतील तर तर मग LSCS, मग सर्जरी करूनच बाळ काढायला पाहिजे, म्हणजे सिझेरियन सेक्शन घ्यायला पाहिजेत. मग ते मसल्स जेव्हा जे असतात त्यावेळेला ते उपयोगी पडत नाहीत, म्हणजे ऍक्टिव्हेशन त्यांचं मिळत नाही त्यांना. म्हणजे जरा लेबर पेन्सला, म्हणजे जेव्हा आता ह्या महिन्यामध्ये आपण त्यांना हे करत नाही, खरं त्यांच्या फ्युचर लाईफमध्ये हे आपण हे करतो. आता गाडीवरचं एक्झाम्पल दिले वर्टिब्रल कॉलमचा, खरं ते मुलं जेव्हा 4th-5वीला जातात त्यावेळेला ते बॅकएक वगैरे मान दुखायला लागले म्हणून सांगतात. तर हे एक आहे, म्हणजे 1 वर्षभरातलं हे. आणि त्याच्यानंतर जेव्हा 5 वर्षाचे असतात त्यावेळेला त्यांचं एकदम वाढ व्हायला लागते. मग त्यावेळेला त्यांचं डायट हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इज 14 इयर्स त्यांना सगळं म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतात. त्यावेळेला पॅरेंटल जे आहेत ते त्यांनी कसं एक फ्रेंडली रिलेशन ठेवायला पाहिजेत. मग फ्रेंडली रिलेशन असलं तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, त्यांचे इमोशनल लेवल्स ते अप अँड डाऊन होतात, ते त्यावेळेला ते खाली होतात. प्रेम, मग आजकाल आपलं बोलणं होत नाहीये. आता कोण पण असू देत, बोलणं होत नाही म्हणजे कुठल्या अँगलनी, मोबाईलमध्ये येतो आपण असं बघतो, तिकडे येतात ते पण तसेच बसतात. तिकडे अनेक चौथाला म्हणजे आई वडील आणि मुलगा असेल तर सगळे कोपऱ्यातले आपल्या मोबाईलमध्ये घेऊन आपापल्या ह्याच्यामध्ये बसतात. मग बोलणं पण कसं गरजेचं आहे. आता ह्याला पण एक एक्झाम्पल देते. आपण कुठली बोरवेल नव्हे, आता काय बटन दाबलं की सगळं मिळतंय.
म्हणजे दाबलं की ऑटोमॅटिक पाणी भरतंय, इकडे चावी खोललं तर ऑटोमॅटिक पाणी पण येतंय, आणि आता असा हात केलं तरी पण पाणी येतंय. बरोबर ना? हे सगळं जे आहे ते ऑटोमॅटिक झालेलं आहे. खरं जिभेचं ऑटोमॅटिक होत नाही. जीभ म्हणजे जे बोरवेल, मी एक्झाम्पल देते, जे आपण पहिला हँड बोरवेल होते, तर आपण ती मारल्याशिवाय पाणी वर येत नाही. मग ते हे सिक्रिशन्स जे आहेत आपल्या शरीरात, म्हणजे इथं हे पॅरोटिड ग्लँड, इथं सलायव्हरी, इथं मॅन्डिबुलर जे आहे, जेव्हा जीभ बोलते त्यावेळेस ते सिक्रेट व्हायला लागतात. आणि जीभ जेव्हा हलते त्यावेळेला फक्त ती एकालाच नाही हलत, ही तर आपलं ट्रेकिया आहे, इसोफेगस आहे. मग इसोफेगसला ते कनेक्टेड आहेत. म्हणजे कसं हे जीभ वळते त्यावेळेला इकडचे हे हलायला लागतंय आपलं, त्यावेळेला ते खूप त्याचे सिक्रेशन असतात. थायरॉइड ग्लँड आहे आपल्या घशामध्ये, किंवा ह्याच्या बाजूला जे आहे इथं कॅरोटिड आर्टरी म्हणतात, जे की ब्रेनला सर्क्युलेशन आहे आणि फेसला सर्क्युलेशन आहे. मग कुठलं पण सेन्सिटिव्ह जेव्हा हे असतंय त्यावेळेला काय होतं, आपल्या चेहऱ्यावर एक जर आपल्या आवडते कोणतं आलेलं असेल तर ब्लस्ट होते, आणि आवडतं नसलं तर एकदम काळ तोंड होऊन जातं. ते हे की नाही, हे सर्क्युलेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ह्या जेव्हा आपण जीभ नाही हलवली तर गप बसतं असंच, मग कशी सिक्रेशन्स होणार. मोबाईलमध्ये बघतो तर त्याचे काय काय विचार असतात, ते विचार त्या प्रमाणे आपण खात असतो, किती खाल्लेलं हे कळत नाही. आणि ते जर आपण हसत खेळत बोलायला लागलो तर इकडे काय होतात, ते पॉझिटिव्ह सिक्रेशन. आणि त्याच्यात जेव्हा मिक्सरमध्येच आपण उदाहरण दिलं तर काय होते ते माहित आहे, जर पाणी घातलं नाही घातलं तर ते आतल्या आपला मिक्सर पण मोठा आहे, तर तो मिक्सरमध्ये जर हे सगळं हे करायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीची खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे सिक्रेशन, ही लाळ जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जे रागाच्या ह्याच्यात जर मारून मुटकून खायला लागलो, किंवा आपल्याला आवडतं नाहीये हे नावा म्हणजे असं ठेवायला लागलं, खायला लागलं, तर त्याच्यामध्ये HCl सिक्रेशन, ऍसिडिक जास्त व्हायला लागते. मग आपण म्हणतो मला ऍसिडिटी खूप झाली, मला कॉन्स्टिपेशन झालं, हे सगळं आपण म्हणायला लागतो. म्हणजे एवढा परिणाम होतो. तर मग परिणाम खूप आहे. आणि त्याच्यावर आपले फेशियल एक्सप्रेशन्स जे आहेत, ते फेशियल एक्सप्रेशन सांगितलं काय, हे म्हणजे आपलं रिमोट कंट्रोल आहे. आता इफ यू कम्पेअर फेस आणि ICU पेशंट, ते खाऊ शकतं काय, नाही. गिळू शकतं काय, मग आपण काय करतो, राईल्स ट्यूब घालतो, श्वासोश्वास घेऊ शकतो काय, नाही, मग त्याला पण ऑक्सिजन घालतात. ते डोळे उघडून बघू शकतं काय, बघितलं तरी त्याला कळत नसते. तर हे कंपार्टमेंट जे आहे आपलं फेसचं, ब्रेन असू दे, सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात, म्हणून आजकाल सायकोसोमॅटिक डिझिजेस, आणि ह्याचं क्लासिफिकेशन जे आहे इथून. परत दात येतात आपले कितव्या महिन्यात, 9व्या महिन्यात, म्हणजे ते हिरड्या पहिला फुगतात, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो, ओ डायरिया चाललं, त्याला काय खाल्लं कोणास ठाऊक म्हणून आपण हे करतो. मग जेव्हा ते सप्रेस करतो, ते दाडा म्हणजे सूज येते, म्हणजे ते आता काहीतरी बर्ड्स, आता आपण झाड जरी लावलं, बी जरी घातलं तर ते पहिला जमीन फुलते आणि त्याच्यानंतर ते बी उगवतंय ना. तसंच आपल्या दातांचा पण तो प्रकार आहे. त्यावेळेला ते बाळ काय करते, असं काय तर चावासारखं करते, काहीतरी हे करते ना, तर त्यावेळेला त्याचे दाताचे हे पोर्स जे आहेत ते ओपन व्हायला लागतात, आणि त्यावेळेला त्याला डायरिया किंवा वॉमिटिंग आणि हाय ग्रेड फीवर्स असतात. हे 3 दिवस. एकदा दाताचं ते पोर बाहेर पडलं की त्याला नंतर काहीही होत नाही, मग ते आपण सप्रेस करतो. मग जेव्हा ते सप्रेस करतो त्यावेळेला काय होतंय, कीड फॉर्मेशन होते, दातांचं वीक दात येतात, मग त्याच्यामध्ये पण मिल्क टीथ आणि परत त्याच्यानंतर परमनंट टीथ यायला लागतात. मग त्यावेळेला आपण काय करतो, चॉकलेट वगैरे देऊन ते दात घासत नाही, त्याला म्हणजे काय करत नाही. मग त्यावेळेला काय करतो, ते कीड ऑलरेडी आम्ही निर्माण करतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर काय होतं, ते दुखायला लागते, ते सूज यायला लागते सगळे. म्हणजे हा प्रकार जो आहे दातांचा पण, इट इज म्हणजे दातात जर कीड जर असेल तर तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टमचे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. आणि जर ओरल कॅव्हिटी स्वच्छ जर असेल तर तुमचे डायजेस्टिव्हला काहीही प्रॉब्लेम येत नाही. मग बेसिक ज्या मुलांना जे आहे ते दात घासायचं डिसिप्लिन, म्हणजे जेवण झाल्यानंतर, किंवा गुळणी करायची. आता गुळणी करायचं पण म्हणजे काय, तोंडात पाणी घेऊन जेव्हा आपण असं हे करतो तर ते काय आहे, तर ते आपल्या गालाचे एक्सरसाइज आहेत. म्हणजे पूर्वीचे लोक ते आज जीभ काढून सगळं बाहेर काढत होते, ते काय होतं त्याच्यामध्ये, तर तुमची अन्न नलिका आणि श्वास नलिका क्लीन करायचं होतं. नाकाने तुम्ही सकाळी शिंका आल्या की ते जाते, क्लीन होतंय. खरं व्हॉट अबाउट ट्रेकिया आणि तुमचं हे ब्रॉन्काय, तर ते कसं, ते जिभेचं जेव्हा हे करतो, खोकला येतोय किंवा हे, तर त्यावेळेला ते काय करते, ते बाहेर काढते. अन्न नलिकेमध्ये काहीही अडकलेलं नसते का, तर ते गुळगुळीत असते आणि त्यामुळे ते खाली जाते. काय पण जरी खाल्लं तर ते टमकून कुठे जाते, पोटामध्ये जाते, म्हणजे स्टमक मध्ये जाते. खरं हे ट्रेकिया आणि हे कसं पाईप सारखं आहे. मग त्यावेळेला जेव्हा हिसके देत नाही आम्ही इकडून खोकून, तर तेव्हापर्यंत ते त्याचं एक्सपेक्टोरेशन बाहेर येत नाही. मग हे पण मुलांना शिकवलं पाहिजे. मग सारखी छाती भरलेली असते किंवा काय असते, त्यांना नाकशिंक करणं हे पण इम्पॉर्टंट आहे. किती म्हणून तुम्ही मेडिसिन्स देऊन त्यांना सप्रेस करून ते काय करते, हे घट्ट होतात आपल्या छातीमध्ये. मग त्यावेळेला जेव्हा हे पंपिंग ऍक्शन जेव्हा सुरू होते त्यावेळेला त्यांना डिफिकल्टी होते. कशाला,
श्वास घ्यायला. हे खालती इथं होते ब्रॉन्काईमध्ये, मग त्यावेळेला ते साचलं जाते, मग ते डिफिकल्ट होते. जेव्हा हिथं असते ते ब्लो करून काढायला येते. खरं जेव्हा छातीत होते मग त्यावेळेला आपण काय करतो, मग त्यांना हॉट फर्मेंटेशन देतो किंवा काहीतरी हे देऊन ते बाहेर काढायला होतं. जेवढे एक्सपेक्टोरेशन्स तुमचे बाहेर जाईल तेवढं तुमचं रेस्पिरेटरी स्ट्रॉंग होते. म्हणजे हे शरीराचं हे लहानपणापासूनच त्यांना ते पण वळण लावायला पाहिजेत. म्हणजे 5 वर्षापर्यंत एकदा डिसिप्लिन लागले की ते त्यांचं त्यांनी फॉलो करतात. एक्सरसाइज किंवा आता बैठक हे जास्त चालले त्यांची, किंवा उलटा फुलटा उड्या मारतात, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यांचं. म्हणजे जेव्हा तुम्ही प्राणायाम किंवा योगा जरी हे करता, हे एक्सटर्नल मसाजिंग आहे, हे जिम मध्ये जाणं. खरे इंटरनल मसाजिंग कसं करणार तुम्ही? प्राणायाम जेव्हा प्राणायाम तुम्ही श्वासोश्वास घेता त्यावेळेला कसं होतं, हे नॉस्ट्रिल्स फुल कनेक्टेड होते, कुठे ब्रेनला जाते, ते व्हेंटिलेशनमुळे काय करते, ते तुमचं कूलिंग इफेक्ट करते आणि त्याच्याबरोबर हे लंग्समध्ये जातात. आता लंग्समध्ये जेव्हा डीप श्वास घेतो हे लंग्स पण फुल झालेले असतात आणि त्याच्याबरोबर तुमचं हृदय जे असते त्याला इंटरकनेक्टेड आहे. जसं कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम म्हणतात किंवा कार्डिओपल्मनरी सिस्टम म्हणतात. मग त्याला कसं डिऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड हे कनेक्टिव्हिटी असते. मग प्राणायामामुळे काय होते, ते वडलं जाते खालती आणि सोडलं जाते परत. मग इथं ऍक्टिव्हेशन ऑफ द हार्ट आणि लंग काय होते, हे होते. आता आपल्याला काहीतरी दुखायला लागलं हात पाय, तर आपण काय करतो, दाबतो, त्यांना मसाजिंग करतो. ते झालं. तुम्ही लंग आणि हार्टला करू शकता काय? इथून काही जरी केलं तर ते एक्सटर्नल होते. खरं इंटरनल हे प्राणायाम, योगा किंवा जोरात हसणं म्हणजे आर्टिफिशियल नाही, तर त्यांना हसणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हसणं म्हणजे कसं हे जे हसणं आहे ते पोटाच्या म्हणजे दिंड्या काय म्हणतात, ते पोटाच्या दिंडापासून आपण हसलं पाहिजेत म्हणतात ना, तर ते हे अम्बिलिकल रिलेशन आतून यायला पाहिजे. जेव्हा आतून येते त्यावेळेला कसं ते फ्लेक्सिस जे आहेत, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचे फ्लेक्सिस जे आहेत ते ऍक्टिव्ह होतात ह्या मुलांच्यात. म्हणून ते बाळ पण त्या वेळेला हसते, ते खदा हसते ना, तर त्यावेळेला त्याचं ऍक्टिव्हेशन, गॅस रिलीज वगैरे हे सगळं होत असतं, ऑटोमॅटिक होत असते. ते इथं थोडं आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणजे आपला चेहरा जो आहे तो कायम असा. आणि खोकणं सुद्धा इनडायरेक्टली हे नॅचरल आहे. नॅचरल म्हणजे कसं, आपण पाण्याचा बदल झाला तर आपल्याला सर्दी खोकला होतं, काय उगीच सर्दी खोकला होतोय, नाही होत ना. तसंच त्या मुलांच्या मध्ये पण आहे. जेव्हा खोकून हे बाहेर काढत नाहीत त्यावेळेला ते हे करते. मग एक तर त्यांना उलटी व्हायला पाहिजेत. मग तो उलटी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय असते, कंटेंट जेवणाचं नसते तर कफ असते. इनडायरेक्टली बॉडी बाहेर फेकत असते सगळं. ते बॉडीतनं बाहेर फेकल्यापासून त्यांच्याबरोबर काय होते, त्यांच्या शरीरामध्ये खूप परिणाम होत असतात. म्हणजे कसे, जर शरीरातलं ते बाहेर गेलं असेल तर ते हेल्दी चाइल्डमध्ये होतात, नाही तर इम्युनिटी आपली कमी व्हायला लागते. आणि हे रिलेशन कुठून आहेत, हार्ट आणि लंगमुळे. हे नाकाचं झालं. तोंडाचं, दाताचं सांगितलं, हे क्लीन नाही केलं तर ते एक. त्याच्याबरोबर डायजेशन. मग मुलांना काय पण खाल्लं तर संडासला लागतंय ना. आता लहान मुलं काय कंप्लेंट करतात, जास्त संडासला लागले, पोटात दुखायला लागले. कशामुळे, हे जे आपल्या दातामध्ये काय तर त्यांनी रात्री जेवलेलं असते, ते ब्रश नाही केले किंवा गगल नाही केले तर काय होतंय त्याचं, तर ते तसेच अडकून असतात आणि ते दुसऱ्या दिवशी काय करतात, ब्रश न करता नाही तर काय तर करतात, खातात. म्हणजे काय पण आपल्याला खाऊचं आयटम असते तर पहिला खातो. आम्ही पण लहानपणी केले ते. मग त्यावेळेला काय होतंय, इनडायरेक्टली ते बॅक्टेरियाज कुठले जे झालेले आहेत ते इनडायरेक्टली पोटात आपल्याला बसतात आणि ते कधी तर डोकावून बघतात. मग त्यावेळेला आपण म्हणतो नाही सगळं झालं, करायला संडासच नाही थांबत म्हणतो ना, तर हे पार्टिकल्स जे त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली असतात. आणि आता बाहेरचं खाणं पण आपण ते काय सांगायला नको, कुठल्या पाण्याने काय केलं ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही ना. आजकाल तर आपण बाहेरच जास्त हे बघतो. मग त्याच्यामध्ये काय काय घातलंय हे आपल्याला माहित नाही. प्रिझर्वेटिव्ह असतात, कलर यासाठी असतात. मग त्यावेळेला त्यांचं जे आतड्याचं हे डेव्हलप झालेलं नसतंय आणि जेव्हा ह्या मुलांना घालतो त्याला चांगलं खाडवतो, मग त्यावेळेला काय होते, ते सपाट होते. सपाट झाल्यानंतर काय होते, जेव्हा आपण काही पण अन्न घालतो त्यांच्यामध्ये ते पोटामध्ये राहत नाही, ते स्लिपरी असते. मग स्लिपरी झाल्यानंतर कसं होतंय, पुढे ढकलून जाते ना. मग ते त्याच्यामध्ये अक्युमुलेशन हे नसते त्यांच्यामध्ये आणि ते खूप सेन्सिटिव्ह असते. आता आपलं कसं एक 18 वर्षानंतर पूर्ण डेव्हलप झालेलं असते, त्यामुळे आमची पचनक्रिया स्ट्रॉंग झालेली असते, सगळं स्ट्रॉंग झालेलं असते. मग आता त्या लहान मुलांना दात नसतात, कारण की आम्ही चावून खातो. 32 वेळा चावा म्हणून सांगतात, कारण की 32 दात आहेत, ते 32 वेळा खाल्ल्यानंतर काही आजार होत नाहीत. मग तोच प्रकार आहे, जर आता लहान मुल शेंगदाणे खाल्लं 5 वर्षापर्यंत संडासमधून, कारण की ते व्यवस्थित त्याला माहित नसतं चावायचं असते. मग काय होतं, त्याच्या जर संडास आता आपल्याला कळत नाही ते, कारण की आपल्या घरात नाही आता सगळ्यांच्या म्हणजे
अटॅच रूम मध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला ते संडासला जाऊन आलं तर काही कळत नाही त्या मुलांचं. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं होतं, शेतात खेडोपाडी होतं त्यामुळे बसायचं, त्यामुळे आईला कळायचं, आजी तर नाही तर बघून यायचं ह्यानं संडास केलाय बघ, त्याच्यामध्ये सगळं पास करायला चावून खा म्हणून सांगायचे. आता तसं सांगायला वेळ नाही, ते काय करते ते आपल्याला माहित नसते. मग हे काय होतं, हे लॉस होतात. आणि मैदा, आटा, मैद्याचे जे फास्ट फूड्स आहेत, मग त्याच्यामुळे काय होतंय, इंटेस्टाईन मध्ये ते डायजेशनला खूप टाइम घेते, मग ते ब्लॉक करत जाते. मग त्यावेळेला कसं कॉन्स्टिपेशनला राईज देते. आणि आजकाल वॉटर बॉटल एक एवढी भरून घेऊन जातो, मग पाण्याचं पिणं पण होत नाही. मग त्याला काय तर पाहिजे की आता आपल्याला फाईन मसाला पाहिजे, तर आम्ही थोडं पाणी घालून, एकदम पाणी घातलं तर फुर्र होते ते. मग त्यामुळे काय होतंय, आपण थोडं पाणी घालून मसाला हे करतो. तसं आपल्या शरीरामध्ये पण थोडं पाणी पण पिलं पाहिजे. मग ते हे मुलांना सांगणार कोण, तर ते सांगत नाही. मग ती एवढी एक बाटली दिवसभर आणि त्याच्यातली अर्धी परत ते घराकडे घेऊन येते. शाळेला जाते, म्हणजे 2.5 years पासून आता शाळेला जायला लागलेत मुलं, आमच्यासारखी म्हणजे 5-6 वर्षात नाही. मग त्यामुळे कसं होतंय, त्यांना सांगणार कोण, टीचर्स पण नाहीत आणि आपण पण नाही. पाणी प्यायला पाहिजे, तर एक अलार्म तरी सांगायला पाहिजे, 1-2 तासांनी बाबा थोडा अर्धा ग्लास तरी पाणी पी. मग काय होतंय, त्याला ते स्टूल्स पुढे ढकलायला त्याला हे मिळत नाही, मोशन क्लिअर होत नाही. मग त्याचं मग तेव्हा कंप्लेंट करते, 2-3 दिवसात एकदा संडास पास करते. म्हणजे हे बारीक सारीक जे आहे हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. म्हणजे आपण एज्युकेटेड आहे, खरं एज्युकेटेडचं कसं त्या मुलांच्यावर पण हे, मग पुढे ते कॉम्प्लिकेशन्स मध्ये जात नाहीत. मग कसं टॉक्सिन्स रिलीज होतात. आता जेव्हा हे संडास पास करत नाहीत, त्याचं पोट घट्ट असतंय. आता आपणच संडासात आपल्या क्लिअर नाही तर व्यवस्थित धुतला आपण तर वास मारतोय ना, तो आतनं काय होत असेल आपल्या शरीरात, हा कधी आपण बघितले काय? एक्सटर्नल आपण सगळं म्हणजे वी आर व्हेरी म्हणजे ह्याच्यामध्ये बघतो आपण सगळं, खरं जे इंटरनल जे आहे हे सगळं क्लिन्सिंग मेकॅनिझम पाहिजेत. मग त्याला एक गाणं, म्युझिक इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. जेव्हा म्युझिकचं जेव्हा हे असतंय किंवा आपण कुठले पण श्लोक म्हणतो, ते पण आपल्या ह्याच्या जिभेचं जेव्हा हे टर्न व्हायला लागतात, त्यावेळेला हे सगळे मसल्स हे मूव्ह व्हायला लागतात. हे मसल्स जेव्हा मूव्ह व्हायला लागतात, इट इज नॉट ओनली नेकचं, खरं ॲब्डॉमन पर्यंत जातात. ॲब्डॉमिनल मसल जातात, म्हणजे ते कम्प्लिटली काय होतंय, सर्क्युलेशन मेकॅनिझम, तुमचं रेस्पिरेशन असू देत किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम असू देत आणि कूलिंग इफेक्ट्स सेंट्रल नर्वस सिस्टम असू देत, हे खूप ॲक्टिव्हेशन होतात. म्हणजे इयरिंग आणि त्याच्याबरोबर जर गाईंग म्हणजे जर म्हणायला लागलो आपण, तर त्याचे खूप इफेक्ट आहेत. हे म्हणजे श्लोक सुद्धा तेवढे इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे आपले ग्लँड्स म्हणतो आपण, म्हणजे आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये आपण ग्लँड्स म्हणतो, हे सगळे सेन्सर्स आहेत आपल्या बॉडीचे, जे ग्लँड्स आहेत. मग हे जेव्हा होतात त्यावेळेला त्या मुलांना काय होते, सिक्रिशन्स खूप जास्त होतात. मग त्यामुळे त्यांची जे सिक्रिशन्स होतात आणि ते चाईम मिक्स होतात जेव्हा ते खातात, त्यावेळेला त्याच्यामध्ये काही डेफिशियन्सीज होत नाहीत त्यांना. म्हणजे आपण विटॅमिन सप्लिमेंट देतो किंवा कॅल्शियम सप्लिमेंट देतो, हे नॅचरल सिक्रिशन्स आपण दाबून ठेवतो. मग हे दाबून ठेवल्या कारणाने काय होतंय, मग वरनं सप्लिमेंट घ्यायला लागतंय आपल्याला. म्हणजे आपण बोर्नव्हिटा देतो, एवढं मुलगा खातंय म्हणतो आपण, सगळं देतो म्हणतो, आणि तरी पण इन्स्पाइट ऑफ दॅट इज पासिंग इन द स्टूल्स. मग ते जर नको असेल तर त्यांना हे म्युझिक असू देत किंवा कुठलं तबला असू देत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की ते ऍक्टिव्हेशन होते, एक एक्सरसाइज होते, एक्सटर्नल जिम मधून होते. खरं जेव्हा आपण गाणं म्हणतो, एक हाय पिच असते, स्लो पिच असते, हे सगळं इंटरनल आपल्या आतडी असू देत किंवा लंग्स, हार्ट, ह्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ते मुवमेंट्स होत असते इथून, हे जीभ वळते की नाही. आता एक म्हणजे असं दोरी लावल्यानंतर खालचं पण मूव होते ना, तो हा प्रकार आहे आपल्या जिभेचा. बापरे, म्हणजे ऐकताना एवढ्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की आपण किती इझी करतोय, पण ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते मुलांच्या वरती फ्युचरमध्ये त्यांच्या आपल्याला दिसून येणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं, होमिओपॅथिकमध्ये कसं आहे, आम्ही हे बिलीव्ह करतो की पूर्ण माइंड सेटअप अभ्यास करतो. आता होमिओपॅथिकचं एक आहे, एक जर व्यवस्थित केस हिस्ट्री आपण दिलं असेल, माइलस्टोन्स हे खूप कॅल्क्युलेट करतो होमिओपॅथिक आमच्या सिस्टममध्ये. मग त्यावेळेला बाळाचं कसं, आईचं पण मेंटली कसं होतं प्रेग्नन्सीमध्ये, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एक आजार होता, आता क्रॉनिक डिझिजेस म्हणतो किंवा कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहेत आता, सगळ्या आतड्यांचे कॅन्सर वगैरे हे जे आहेत, तर ह्याला आम्ही डिटेल केस हिस्ट्री घेतो. मग त्या केस हिस्ट्रीमध्ये त्यांना विचारतो आम्ही, फक्त ह्याच्यावर हे नाही आहे तर त्या आईची मेंटल स्टेट काय होती ड्युरिंग प्रेग्नन्सी, ती स्ट्रेसमध्ये होते का, तर त्याचं ते हे होतंय. आणि त्याच्यानंतर हे त्याच्या वाढीमध्ये 10 महिन्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये त्याच्यात काय काय चेंजेस होते हे सगळे बघतो. म्हणजे एक आजार आपल्याला होता त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग त्याचा तुम्ही मोठे झाल्यानंतर काय होत त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे, खरे हे माइलस्टोन्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत त्याला केस हिस्ट्री घेताना. मग कसं, जर व्यवस्थित केस हिस्ट्री घेतलं तर 90% पेशंट तिथंच बरा होते का, तर ही हेज डिस्क्लोज सगळं. आता कुणाला फ्रेंड्स नाही आहेत बोलायला, तर हे डॉक्टरच्या समोर सगळं सांगू शकतो तो. म्हणजे आणि माइंड सेटअप म्हणजे माइंडचा अभ्यास करतो आम्ही होमिओपॅथिक शास्त्रामध्ये, ह्याला मॅक्झिमम प्लस पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये. मग ते डिटेल हिस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता आजारचं कुठून लाईफस्टाईलमुळे कने डायग्नोसिस, म्हणजे एकदा म्हणतो आपण की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत,
खरं ह्याला त्रास सुरूच आहे म्हणतो ना, रिपोर्ट सगळे MRI काढलो, सगळं काढलो तरी पण का, त्याचं हे एक कारण पण आहे. त्याचं लाईफस्टाईल जे ते बदलत आहे, खरं ते चेंज करत नाही. मग गोळ्या औषधं कुठपर्यंत ऍक्ट होणार. तुम्ही आता मला संडासला लागलेला आहे आणि मी काय वाटेल ते सगळं खायला लागलो, इकडे औषधं पण घ्यायला लागलोय आणि डॉक्टरला आपण हे करणार की त्यानं गोळ्या दिला आहे, मला कमी नाही झालेलं. हा प्रकार पण आहे. बरोबर देणार. आपलं लाईफस्टाईल आपण नाही चेंज करणार. खरं डॉक्टरला दोष नाही, एवढं सगळं केलं खरं काहीच बरं वाटे ना, मग तू कुठे तर चुकतोयस ना एक पेशंट म्हणून. मग हे आपल्याला स्वतःला शरीर रचना जे नॅचरल दिलेलं आहे ते नॅचरल आपण अपाट ठेवलेलं आहे. आता एक कार घेतली तर कारच्या पाठीमागे किती लागतो, किंवा घर एक मोठं बांधलो, ते पैसा खर्च केलेला आहे म्हणून आपण ते व्यवस्थित ठेवायच्या पाठीमागे लागतो. खरं हे जेव्हा दिलेलं आहे आपल्याला, त्या शरीराकडे लक्ष कसं देणार आपण. मग जिम मध्ये जातो, जिम मध्ये हे एक्सटर्नल सगळं होतंय, खरं इंटरनल आपण कसं बोलतो, आपला ॲटिट्यूड काय आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये. खूपच सुंदर माहिती तुम्ही देत आहात मॅडम. आणि एक गोष्ट विचारेन की आपलं जे शरीर आहे त्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मग आपण कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, मग त्या प्रत्येक एज ग्रुपला तुम्ही एखादा सल्ला देऊ शकता. आता सकाळचं जे आहे 5 वाजता उठणं हे सगळ्या शास्त्रात लिहिलेलं आहे. बरं. आत्ताचं जे वेस्टर्न कल्चर आपण जे फॉलो करायला लागलोय, जे 12 वाजता वगैरे जे झोपणं रात्रीचं चाललेलं आहे सगळ्यांचं, म्हणजे हेक्टिक लाईफ सगळ्यांचं चाललंय, त्यामुळे ते लास्ट टाइम झालेलं आहे. खरं खाणं पिणं जे आहे, सूर्योदय आणि सूर्यास्त हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर कुणाचं पण तुम्ही जर जे 100 इयर्स किंवा 90+ आहेत आणि ते हेल्दी आहेत, त्यांचं जर कॅल्क्युलेट केला तर त्यांचं तुम्ही दिनचर्या जर बघितलं गेलं तर सकाळी त्यांनी 5 वाजता कधी अंथरुणात नसतात, म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान म्हणजे ते जेवलेले असतात आणि त्याच्यानंतर त्यांनी 10-11 वाजता म्हणजे झोपतात त्यांनी. खरं त्यांचं जर बघितलं तर लाईफस्टाईल वेगळं आहे. म्हणजे हे फॉलो करण्यामध्ये हार्मोन्स जे आहेत ते सकाळचं शांतच्या ह्याच्यावर, आणि जेव्हा उठून आम्ही 5 वाजता उठून आपलं दिनचर्या काय असेल, त्या आंघोळ वगैरे काय असेल, ते जे जप तप वगैरे काय असेल ते करून आपलं हे केलं तर, किंवा एक्सरसाइज केला असेल तर त्याचे खूप इफेक्ट्स आहेत शरीरावर. लहान मुलं असू देत किंवा ते लहान ते मोठ्यापर्यंत असू देत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. परत ब्रेकफास्ट जो आहे तो ब्रेकफास्ट त्यांनी पिझ्झा बर्गर वगैरे हे म्हणजे फास्ट फूड खाण्यापेक्षा भाकरी भाजी जे काय असेल हे नाश्ता राजासारखं आणि मिडल क्लास सारखं दुपारचं जेवण आणि भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणे जेवलं तर आपल्या शरीरात डायजेशन खूप वेगळं होतं. आणि रात्रभर तर आपण उपाशीच असतो, काय खाल्लेलं नसतंय, कारण की आता दिवसभर बघितलं तर आपण तोंडात काहीतरी घालून खात असतो, काहीतरी म्हणजे काय 2 तासाला काहीतरी तोंडात चगळतो आपण. खरं हेच रात्री होत नाही. एकदा आपण जेवलो, आता 9 वाजता जेवलो, त्याच्यानंतर आपण काय खात नाही, झोपलो, त्याच्यानंतर रात्री उठून सकाळी उठूनच आपण हे होतोय की नाही, मग त्यावेळेला ते मागत असते आपल्याला खायला. मग त्यावेळेला आपण काहीतरी हे खाल्लं तर ते ऍसिड मध्ये कन्वर्ट होते. आणि ते आम्ही बिझी म्हणजे आपण काय करतो, चहा पितो. चहा पण डायरेक्ट नाही घ्यायचं, त्याच्यामध्ये अगोदर ऍसिडिक हे असते आणि त्याच्यावर आणि आपण रिकामी पोटावर चहा घेतल्यानंतर ते पित्ताला आणि जरा कारण करते. तेच 2 बिस्किट किंवा काहीतरी खाऊन आपण चहा पिला आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर 1-2 तासामध्ये तरी आपण जेवलं पाहिजे, काहीतरी हॅवी खाल्लं पाहिजे. मग ते आपण लाईफ लॉंग होते. मग ऍसिडिटी प्रॉब्लेम असू देत किंवा आपलं कॉन्स्टिपेशन, आता इरिटेबल बाउल सिंड्रोमचे पण पेशंट्स खूप येत आहेत, मग त्याचं सुद्धा हे प्रॉब्लेम्स होत नाहीत. म्हणजे दिनचर्या आपलं टाइम टेबल जसं असतंय तसं आपण टाइम टेबल फॉलो गेलं तर काहीही होत नाही आपल्या शरीराला. हा तर झाला एकंदरीत सगळ्यांसाठी सल्ला. पण स्पेशली आता नुकते स्कूल चालू झालेले आहेत, तर स्कूल गोईंगची मुलं आहेत, शाळेत जाणारी मुलं, त्यांच्यासाठी आपण काय ॲडवाइस देऊ. स्कूल गोईंगसाठी म्हणल्यानंतर त्यांचंही डिपेंड्स ती किती वाजता झोपतात. त्यांची झोप म्हणजे ह्या स्कूल गोईंग मुलांना तर कंपल्सरी साऊंड स्लीप 8 ते 9 तास पाहिजेत त्यांना. मग आता मोबाईल जर त्यांच्या रूममध्ये जर असतील स्कूल गोईंग स्टुडंट्समध्ये, आता सगळ्यांचे व्हॉट्सअप झाले, सगळ्यांचे म्हणजे ग्रुप्स झाले, सगळ्यांचे आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांची झोप जी डिस्टर्ब व्हायला लागले, त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स व्हायला लागलेत. म्हणजे कुठले डायरेक्टली इट इज हिटिंग सेंट्रल नर्वस सिस्टम, नर्वसनेस. मग त्या मुलांना काय होते, कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी कमी होते, डायजेशन कॅपॅसिटी सुद्धा कमी होते, कारण की त्यांनी मोबाईलमध्येच त्यांनी खूप ह्याच्यामध्ये ते एक आहे. आणि सकाळचं उठणं, आणि तेच सांगेन, आणि सकाळचं त्यांनी बोर्नविटा जरी आई वडिलांनी जरी दिलं तर त्याच्याबरोबर लगेच आम्ही वर्किंग आहे आणि त्यांचं ती उठतात 8 वाजता, त्याच्यानंतर 1 तासात त्यांना सगळं तुम्ही खाडतं म्हणून
होणार नाही. तर त्यांचं मिनिमम त्यांनी 6 o'clock तरी बाहेर यायला पाहिजे अंथरुणातनं मुलं. एक्सरसाइज एक थोडं सांगायला पाहिजे, प्राणायाम एक सांगायला पाहिजे, थोडे श्लोक जे काय आहेत ते सांगितले पाहिजेत त्यांना मुलांना. ट्विस्टिंग ऑफ द, कारण की इंग्लिशचे म्हणजे हे एक पेपरमध्ये पण तुम्ही ऑब्झर्व केला असेल, हे संस्कृत असू देत किंवा कन्नड असू देत किंवा मराठी असू देत किंवा उर्दू पण असू देत, ह्याच्यामध्ये जे ट्विस्टिंग टंगला इंग्लिश शब्द हे फ्लुएंट आहेत, जिभला जास्त टंगला हे करता येत नाही. खरं हे जर तुम्ही बघायला गेला तर जीभला काय होतंय, ट्विस्टिंग होतंय. जेव्हा ट्विस्टिंग होतंय त्यावेळेला सबलिंग्युअल म्हणतो आपण, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते सिक्रिशन्स जे आहेत ना ते खूप शरीराला हे आहेत, म्हणजे ते कंट्रोलिंग मेकॅनिझम मध्ये आहेत. ते म्हणजे फिजिओलॉजी. आता गाडीत जर पेट्रोल नसेल तर ती गाडी चालेल का? नाही ना. तर तो पेट्रोल पण हे इथले आपले हे ग्लँड्स इथले सिक्रेट करत असतात. आणि हे श्लोक वगैरे जे एवढे इम्पॉर्टंट आहेत की ते ट्विस्टिंग अर्ली मॉर्निंग, बोरिंगचं पाणी मारलं तर काय येतंय, थंड गरम किती छान येते ना. तर तो प्रकार आपल्या शरीरात होतोय. आणि जेव्हा आपण काहीतरी खातो त्यावेळेला ते त्याच्यात मिक्स होतात, आणि जेव्हा त्याच्यात ते मिक्स होऊन खाली जातात त्यावेळेला ते काय होतात, त्याचं एक प्रकारचं सगळे डेफिशियन्सीज जे बॉडीतले ते त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात. त्यामुळे तुम्हाला सप्लिमेंट द्यायला लागत नाही मुलांना सुद्धा. मग भाजी भाकरी त्यांना काय आवडतं तो पदार्थ, त्याच्याबरोबर एक सॅलेड असू देत किंवा एक फ्रूट असू देत, हे सगळं ताटात त्यांनी थोडं थोडं खाल्लं पाहिजे. आणि स्वतःच्या हाताने, स्पूननी नाही, किंवा मम्मी फीड करते ते पण आहे त्यांचं, त्यांनी स्वतः आनंदाने, जेवढं आनंदाने तो खाईल, फूड जेवढं एन्जॉय करेल तेवढं तुमचे डेफिशियन्सीज येत नाहीत. आणि ज्याला मारून त्या मुलांना तुम्ही खायला घालाल तर ते काय होतंय, ते उलटी करून काढताय, तर पोटात दुखायला लागतं, तर संडासला लागतं, म्हणजे ते वेस्टमध्ये जात आहे. तर तसं नाही, तुला किती खायला लागतंय, भूक लागली तर आपणच खातात. आणि त्यांना पण प्राणायाम, योगा हे शिकवायलाच पाहिजेत मुलांना. आता येणारच आहे, आता योगा डे सेलिब्रेट करतो, एवढं इंटरनॅशनल म्हटलं गेलंय, भारतातूनच त्याचं हे झालंय आणि आपणच नाही फॉलो करत ते मुलांना खूप. आणि सकाळचं जे सूर्य किरणं असतात त्याच्यामध्ये खूप हे असते, ते मुलांना ते एक्सपोजर पण पाहिजेत. आणि जे सकाळचं म्हणजे आता पोल्युशनचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर ते सुद्धा सकाळी जर ती उठली आणि जर ते प्राणायाम केले तर त्यांचा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी खूप जास्त असते. मग हेमोग्लोबिन पर्सेंटला सुद्धा ते म्हणजे खाली करत नाही, म्हणजे हाय करते. ते इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सकाळचं उठणं, रात्रीचं तुमचं नोवेअर कन्सर्न. त्यांनी जर अभ्यास शाळेतून आता त्यांनी आले, त्यांचे क्लासेस अटेंड करून ते 8-9ला म्हणजे ती मुलं झोपली पाहिजेत. छान, बरीच सविस्तर माहिती आपण दिलेली आहेत. आणि एकंदरीतच जन्मलेल्या मुलांपासून सगळ्याच वयोगटातल्या मुलांसाठी आपण एक सुंदर मेसेज दिला. आणि त्याचसोबत जी मोठी माणसं आहेत आपण, ती सुद्धा मोबाईलला किती म्हणजे मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, त्याच्यामुळे काय काय दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होतात, झोप त्यांची डिस्टर्ब झालेली असते, या संदर्भातही खूप छान माहिती तुम्ही दिलीत. आशा आहे की या सगळ्या गोष्टी ते नक्कीच फॉलो करतील. आपला प्रोग्राम ऐकल्यानंतर थोडाफार जरी बदल स्वतःमध्ये केला तरी खूप वेगळा असं फिलिंग येईल त्यांना, आणि त्यांचं शरीर चांगली साथ देईल त्यांना, हेच आपण म्हणू. आणि तुम्ही या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी पण आभार मानेन तुम्ही बोलवल्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण शरीर रचना आणि बदललेली जीवनशैली याबद्दल ऐकत होतो. डॉक्टर राजकुवर पृथ्वीराज देसाई आपल्यासोबत होत्या, ज्या केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या ह्युमन अॅनाटॉमी डिपार्टमेंटच्या प्रोफेसर आणि HOD आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू.